गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत. काय बोलणार आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि हा जो अर्थसंकल्प आहे अजितदादांना समर्पित केला आहे मुख्यमंत्री काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप चांगला अर्थसंकल्प आज सभागृहामध्ये सादर केलाय. अर्थमंत्री म्हणून लोकांचं लक्ष होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय अर्थसंकल्प सादर करणार, याचा अर्थ त्यामध्ये काही ना काही भरीव असणारच, हे लोकांना डोळे झाकून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विश्वास होतात. आणि झालंय तसंच. या महाराष्ट्रातल्या करोडो शेतकऱ्यांचं लक्ष लागलेल्या कर्जमाफीच्या योजनेवरती आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2025च्या सप्टेंबरपर्यंत जे थकीत आहेत त्यांना 2 लाखाचं कर्ज माफ आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. मी धन्यवाद सरकारला देईल की त्यांनी कर्जमाफी केली. धन्यवाद देवाभावना देईल या कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं. महिलांमध्ये चर्चा झाली लाडक्या बहीण योजनेचं काय पैसे वाढणार आहेत का ते आहेत लाडक्या बहीण योजना लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पामध्ये अत्यंत ठामपणे भूमिका मांडलेली आहे की ही लाडकी बहीण योजना कायम चालू राहील. लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाव हे कायम राहतील. नक्कीच हे होते गोपीचंद पडळकरांनी सांगितलेलं लाडकी बहीण योजना ही पुढेही सुरू राहणार आणि लाडकी बहीण च्या मागे देवाभाऊ सोबतच जाते. शिवाजी काळे सोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई.